नमस्कार मित्रांनो, आता मी सकाळ 6 वाजता उठलेलो, जरा झोपेते म्हणून जरा फ्रेश व्हा म्हणून तोंड धुतलेलं आहे, मस्त आंघोळ केली, ब्रश केलाय, चहाचा एक घोट पिलाय, कपडे घातले, ते मस्त टोपी घातली आणि पट्ट्या एकदा हिरो सारखा तयार झालाय आणि मस्त पाण्याची बाटली भरली आणि आता मी चाललोय. कसलं घ्यायचं ते कसलं घ्यायचं तर काकांकडनं उरलेले पैसे घेऊन मित्रांनो आता आम्ही चाललोय खारवडे येथील जागृत देवस्थान म्हणजेच श्री म्हसोबा देवस्थान येथे. पुण्यातलं स्वर्गाचं दार म्हणजेच नवले ब्रिज क्रॉस करून आता आमची जर्नी सुरू झाली आहे. आमची गाडी भर रस्त्यातच हायवेवर भूक लागली ओरडायला लागली म्हणून जर आम्ही पेट्रोल भरायला साईडला उभं राहिलो, मस्त पेट्रोल भरलं, टाकी फुल केली आणि निघालो आम्ही. समोर बोगदा दिसतोय आणि तुम्ही ओरडण्यात तुम्ही कसले हो पुणेकर. तर मंडळी, वाटेत जातानाच आपल्याला श्री म्हसोबा यांचं एक छोटंसं मंदिर लागतं, तिथे आपण मस्त पाय पडून आपल्या मुख्य मंदिराकडे जाणार आहोत. कोण जर का होते कुत्रा मंडळ, तुम्ही कधीही या मंदिरात जाणार असाल तर पहिले जाताना तुम्ही या रस्त्यांच्याच प्रेमात पडाल. हा काय तो शहराचा वास, काय ती झाडी, काय डोंगर, काय गावाकडची लोक, काय ती घर, एकदम ओके. तर मित्रांनो, जातानाच आम्हाला एक काका हातात काठी घेऊन हमला करायला कुठेतरी चाललेलं जाताना दिसते. तर मित्रांनो, आम्ही जरा 5-10 मिनिटं साईडला आलो, मस्त निसर्गाचा आनंद लुटला, मजा मस्ती केली, येडेचाळे केले, फोटो काढले आणि मी जरा शाहरुख खानची पोजही ट्राय केली. फेकडा वाटत होतो पण अशीच केली ट्राय. मित्रांनो, आम्हाला इथली काही स्थायिक लोक बोलली की हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणजेच जून जुलैचे दिवसात इथे मोर खूप दिसतात. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण आम्हाला काळा कुत्रही दिसलं नाही. तर मंडळी, हिअर इज आवर डेस्टिनेशन. आपण आपल्या म्हसोबा देवस्थान खारवडे येथील मंदिरात पोहोचलेलो आहे. तर मंडळी, या श्री म्हसोबा देवस्थान खारवडे येथे आता बऱ्याच दिवसात खूप काही चेंज झाल्या गोष्टी, खूप नवीन काही डेव्हलप करण्यात आलं, खूप नवीन गोष्टी काही आणण्यात आल्या. तसंच हे मंदिराच्या मागच्या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, मस्त त्यांना बागडण्यासाठी एक पार्क केलेले आणि मोठ्यांना मस्त सुट्टी दिवशी विश्रांती घेण्यासाठी, झाडाखाली बसण्यासाठी मस्त त्यांनी देवस्थानांनी एक जागा केलेली आहे. निघताना या गोड आंब्याच्या वासाने मला इथे खेचून आणलं आणि या गोड आंब्यांना बघताच क्षणी मनात विचार आला, आता या आंब्यांवर आज संध्याकाळी आमरस करून ताव मारायचा आहे. म्हणून 2-2, 3-3 डझन आंबे घेऊन आम्ही घरी निघालो. तर मंडळी, आता आम्ही निघालोय घरी आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही काय साधा सुद्धा माणूस नाही, म्हणून आम्ही लगेच ओलावाल्यांना फोन केला, एक उडणारी ओली गाडी मागवली आणि त्या उडणाऱ्या गाडीत बसून आता आम्ही चाललोय घरी. तर माझ्या जीवलकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा की हो.